ठाणे शहराला गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये अनधिकृत इमारतींचा विळखा पडलेला आहे आणि सध्या ठाण्यामध्ये तब्बल 258 अनधिकृत इमारती उभ्या राहिलेल्या आहेत। मात्र अचानक इतक्या मोठ्या अनधिकृत बांधकामं कशी उभी राहिली आहेत? या अनधिकृत इमारतींना कोणाचं अभय मिळतंय का? हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे। पाहूया। हे आहे अनधिकृत इमारतींचं ठाणे। कारण गेल्या 2 वर्षात ठाण्यात तब्बल 358 अनधिकृत इमारती उभ्या राहिल्यात। बेकायदा बांधकामं करणाऱ्या भूमाफियांनी शहरातील ग्रीन झोन देखील सोडलेला नाहीये। प्रशासनाच्या डोळ्या देखतच एवढ्या मोठ्या प्रमाणात कोणाच्या आशीर्वादाने या अनधिकृत इमारती उभ्या राहिल्यात हा प्रश्न आता उपस्थित होतोय। दिव्यात सर्वाधिक 223 इमारती, वर्तक नगरमध्ये 60, मुंब्र्यात 39 अनधिकृत इमारती। अनधिकृत बांधकामं उभी कशी राहतात? ही अनधिकृत बांधकामं उभी राहताना सर्वत्र जे लोकप्रतिनिधी असतात म्हणा, स्थानिक, मी सर्वांना दोष देणार नाही, परंतु जे कोणी आहेत त्याच्यामध्ये ते आणि आपले अधिकारी, महापालिकेचे अधिकारी का झोपलेले असतात का? 9-9, 10-10 माळ्याची इमारती उभ्या राहतात अनधिकृतपणे। याला जबाबदार कोण? 358 अनधिकृत इमारतींपैकी 124 इमारतींवर कारवाई करण्यात आली आहे। तर आता उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर शीळ परिसरातील 21 इमारतींवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं कारवाई सुरू केली आहे। दरम्यान अनेक इमारतींमध्ये तर नागरिक देखील राहायला गेले असून अशा नागरिकांनी व्याप्त असलेल्या इमारतींवर कारवाई करायची कशी असा प्रश्न निर्माण झालाय। निष्कासित करण्यात आलेल्या अनधिकृत इमारती: नौपाडा कोपरी 10, दिवा 28, मुंब्रा 15, कळवा 12, उथळसर 11, माजिवडा मानपाडा 20, वर्तक नगर 14, लोकमान्य नगर 10, वागळे इस्टेट 4, एकूण 124 इमारती। सर्वाधिक बांधकाम अर्थातच दिवा प्रभाग समितीमध्ये होती आणि तिथे माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाने एकूण 21 इमारतीचं निष्कासन आपल्याला करायचंय। त्याच्यापैकी आता 18 इमारतीचं निष्कासन झालेलं आहे आणि MRTP अंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे। तर बाकी आता दंडात्मक कारवाई कशी करायची, ते कशी वसूल करायची या संदर्भातला जो नियम आहे त्यानुसार ती कारवाई केली जाईल। त्याला थोडा वेळ लागेल। आता सध्या हे माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निष्कासनाची कारवाई करण्याला प्राधान्य आहे। 14 वर्षांपूर्वी ठाणे महापालिका क्षेत्रातील शीळफाटा या परिसरात अनधिकृत इमारत कोसळून 74 रहिवाशांचा या दुर्घटनेत जीव गेला होता। यामध्ये विकासक, काही पालिका अधिकारी आणि या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्वांवरच न्यायालयात खटला चालवण्यात आला। या घटनेमुळे ठाण्यातील अनधिकृत इमारतींचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात चांगलाच गाजला होता। मात्र त्यानंतरही एवढ्या वर्षात ठाण्यात आणि विशेष करून खाडीच्या पलीकडे कळवा, मुंब्रा आणि दिवा या परिसरात बेकायदा बांधकामं थांबलेली नाही। या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी पालिका प्रशासनाला उच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट का बघावी लागते असा प्रश्न आता उपस्थित झालाय। निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे।